ज्योतिषशास्त्र हे नेमकं आहे का आणि हे कसं वर्क करतं? सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यासाठी 3 घरं आहेत, जी ॲक्टिव्ह असणं किंवा जी चांगली असणं ॲज अ पॉलिटिशियन्स म्हणून महत्त्वाचं आहे. जे आहे तिसरं घर, एक आहे 9वं घर आणि एक आहे 11वं घर. तिसरं घर जे आहे ते जर ॲक्टिव्ह असेल तुम्हाला तिकीट मिळायसाठी फायदा होतो. ठीक आहे. 9वं जे घर आहे ते भाग्याचं आहे. भाग्याची साथ असल्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. ठीक आहे. आणि 11वं घर आहे जी इच्छापूर्ती आहे. पॉलिटिक्स आहे म्हटलं तुम्ही गिफ्ट देता, काही गोष्टी तुम्ही वाटता, तर तुम्हाला ज्योतिषशास्त्र हेल्प करू शकतं की तुम्ही काय वाटलं पाहिजे. 11व्या राशीतला सूर्य हा माणसाला पॉलिटिक्समध्ये खूप उंचीवर नेतो. कमीत कमी 1 ते 2 ग्रह हे निचीचे बघितलेत मी, आणि ते निचीचे असावेत पण. कारण काय, निचीचा ग्रह असला की माणूस जास्त इमोशनल होतो. प्रत्येक महिन्याला मोठ्या मोठ्या लोकांचे न्यूज येतात डिवोर्स बद्दल. लग्नानंतर तुमच्या रिलेशनशिप मध्ये येणारे इश्यूज मला 7वं घर इम्पॉर्टंट आहे. करिअरला घेऊन ते विचार करतात. दुसरं घर आहे हे तुम्हाला केजी वगैरे रिप्रेझेंट करतं, बालवाडी पर्यंत किंवा केजी रिलेटेड. ठीक आहे. 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे, 1ली ते 10वी, हे 4थं घर रिप्रेझेंट करत असतं. काय असू शकतं ज्याच्यानी म्हणजे मेहनत करणारा माणूस पण जे एक्सपेक्ट करतायत ते कमवू नाही शकत आहे, त्याच्यापेक्षा कमी करणारा, मेहनत करणारा माणूस थोडा अजून त्याच्यापेक्षा पुढे जातोय दुसऱ्याच्या. बरोबर. तर हे कसं, म्हणजे कंपॅरिझन कसं आहे? पैशासाठी चंद्रग्रह तुमच्या पत्रिकेतला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. 9 ग्रह, त्यांची 27 नक्षत्र, त्यांचे चरण, ग्रहांची असलेली डिग्री, ग्रहांची असलेली युती, ग्रहांची असलेली दृष्टी, त्याच प्रकारे आपण पंचांगाचा सुद्धा याच्यामध्ये वापर करतो. तर तुमचे मेजर डिसिजन घेताना तुम्हाला मदत होईल. तुम्हाला टेन्शन येणार नाही, तुम्हाला राईट पाथ भेटेल की कुठल्या डायरेक्शनला तुम्ही काम केलं पाहिजे, कुठला डिसिजन घेतला पाहिजे. सध्याची तुमची चाललेली दशा, म्हणजे सध्याची तुमची वेळ चांगली आहे की खराब आहे, तुम्हाला डिसिजन घेताना मदत होईल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजीला थोडं डीपली जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत अविनाश सर, आणि त्यांना बरंच नॉलेज आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आणि डीपली त्यांचा अभ्यास आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चांगलाच फायदा होणार आहे. आजचा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वात आधी तुम्ही आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. नमस्कार. श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज. गुरुकृपेमुळे मी ज्योतिषशास्त्रामध्ये आहे आणि ज्योतिषशास्त्राचा लोकांना फायदा व्हावा यासाठी आपण खूप काम करतोय. आणि ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला मदत करायसाठीच आहे. त्याचा फक्त तुम्ही व्यवस्थित वापर करून घेणं हे तुमच्या हातात आहे. ओके, बरोबर. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण डीपली जरा जाणून घेऊया ज्योतिष आहे का एक्झॅक्टली. तर सर्वात आधी मला हे विचारायचं आहे की ज्योतिषशास्त्र हे नेमकं आहे का आणि हे कसं वर्क करतं? ओके. आता ज्योतिषशास्त्र ह्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. एक शास्त्र आहे, म्हणजे काय आहे की हे एक प्रकारचं सायन्स आहे. ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर राशी, 9 ग्रह, त्यांची 27 नक्षत्र, त्यांचे चरण, ग्रहांची असलेली डिग्री, ग्रहांची असलेली युती, ग्रहांची असलेली दृष्टी, त्याच प्रकारे आपण पंचांगाचा सुद्धा याच्यामध्ये वापर करतो. पंचांग याचा आपण असा वापर करतो की तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग ह्याला मिळून आपण पंचांग म्हणतो. ह्या सर्व गोष्टींचा वापर करून प्लस याच्यामध्ये आपण, जर तुम्ही कधी कुंडली पाहिली असाल तर याच्यामध्ये एक चौकट असते ज्याच्यामध्ये 12 घरं असतात. त्या 12 घरांमध्ये म्हणजे 12 हाऊसेसमध्ये असलेली ग्रहांची प्लेसमेंट आणि त्यांची सध्याची चाललेली दशा म्हणजे सध्याची वेळ, ह्या सर्वांचं आपण कॅल्क्युलेशन करून हे एक प्रकारचं गणित मांडून आपण काही गोष्टी प्रिडिक्ट करतो किंवा समोरच्याला आपण गायडन्स करतो. ह्या सर्वाला मिळून आपण ज्योतिषशास्त्र असं म्हणतो. ओके. आणि ह्याचा आपण वापर कसा करू शकतो? याचा वापर आपण, ज्योतिषशास्त्राचा वापर तुम्ही प्रत्येक मोमेंटला तुमच्या लाईफमध्ये करू शकता. ज्यावेळी तुम्ही मेजर जे डिसिजन घेता. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला द्यायचं म्हटलं, समजा जर तुम्ही पर्सनली रायगड फिरायला गेलात तर रायगड फिरताना तुमच्याकडे सोबत समजा गाईड नाही आहे. तुम्हाला फर्स्ट टाइम जर तुम्ही जाताय रायगड बघायला, तर तुम्हाला प्रत्येक मोमेंटला थोडं कन्फ्युजन होईल की बाबा मी राईट घेऊ की लेफ्ट घेऊ, कुठला पॉईंट बघू, कुठल्या पॉईंटला जास्त महत्त्व देऊ, कुठल्या पॉईंटवर जास्त थांबू, कुठल्या पॉईंटची काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला माहीत पडणार नाही. अल्टिमेटली तुम्ही गड पाहणार, नो डाऊट, गड तर तुम्ही पाहणारच,
पण तो गड पाहताना तुम्हाला कन्फ्युजन येणार, टेन्शन येणार की बाबा ह्या टाइममध्ये माझं कम्प्लीट झालं पाहिजे. ठीक आहे. सो सेम कंडिशन आपण अप्लाय करतो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये. जर तुम्ही जर ॲस्ट्रॉलॉजीला आणि चांगल्या ॲस्ट्रॉलॉजरला ॲज अ गाईड म्हणून जर तुम्ही आयुष्यात वापराल तर तुमचे मेजर डिसिजन घेताना तुम्हाला मदत होईल. तुम्हाला टेन्शन येणार नाही. तुम्हाला राईट पाथ भेटेल की कुठल्या डायरेक्शनला तुम्ही काम केलं पाहिजे, कुठला डिसिजन घेतला पाहिजे. सध्याची तुमची चाललेली दशा म्हणजे सध्याची तुमची वेळ चांगली आहे की खराब आहे, तुम्हाला डिसिजन घेताना मदत होईल. समजा तुम्हाला नवीन एखादं काम चालू करायचं आहे तर कुठल्या मुहूर्तावर चालू करायचं आहे, कुठल्या दिवशी चालू करायचं आहे, ह्या सर्व गोष्टींचा आपण ॲस्ट्रॉलॉजीचा आपण जर पर्सनल आयुष्यात वापर करून घेतला तर आपलं आयुष्य हे आनंदी, सुखकर आणि समाधानकारक होऊ शकतं. ओके. म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीला पण जर मला ॲस्ट्रॉलॉजी चेक करून जर मला कोणता निर्णय घ्यायचा तर ते सोपं होऊन जातं जर मी निर्णय घेतला. डे टू डे लाईफमध्ये न करता माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या वेळी तुम्हाला मेजर डिसिजन्स घ्यायचे आहेत, ओके, ठीक आहे, दररोज उठून बघण्यासारखी ॲस्ट्रॉलॉजी हा विषय नाही. हो. ठीक आहे, तेवढं आपण फॉलोही करू शकत नाही. बट मेजर ज्या ज्या गोष्टी तुम्ही करताय, समजा लग्न करताय तर समोरच्याची पत्रिका बघून करा, दोघांची पत्रिकेचे मॅचिंग करा, दोघांच्याही पत्रिकेतलं 7वं घर जे आपण लग्न आणि लग्न रिलेटेड गोष्टींसाठी बघत असतो त्या घराचा काय सध्या इम्पॅक्ट आहे दोन्हीच्या. आज माझं असं ऑब्झर्वेशन आहे की समजा एखाद्या मुलाच्या पत्रिकेत दोष असेल आणि मुलीच्या पत्रिकेत दोष नसेल तरी दोघांना पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार आहे, कारण लग्नही दोघांचं होतंय, पुन्हा एकटाच होत नाही. बरोबर. सेम कंडिशन तुम्ही एखादा बिझनेस चालू करताय तर तुम्ही तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची कंडिशन बघा. तुमच्या विरोधातले ग्रहांचे काम करू नका, तुमची इन्व्हेस्टमेंट खराब होऊ शकते. तेच जर मित्रग्रहांची जर तुम्ही काम केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये लवकर यश भेटायची योग जास्ती असतात. अच्छा, ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्ही रेग्युलर आयुष्यामध्ये ज्योतिषशास्त्राचा वापर जर केला तर तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. ओके. आता राशी, आता जसं ज्योतिषशास्त्र म्हटल्यावरती तिथे कुठे ना कुठे कनेक्शन एक असतं राशींसोबत. बरोबर. तर प्रत्येकांची वेगवेगळी रास असते. बरोबर. तर राशी म्हणजे नेमकं काय आहे? ओके, ठीक आहे. आता राशीबद्दल जर आपण सांगायचं झालं तर एकूण टोटल 12 राशी आहेत. ठीक आहे. सिक्वेन्स सांगतो मी तुम्हाला. 1 नंबर मेष, 2 नंबर वृषभ, 3 नंबर मिथुन, 4 नंबर कर्क, 5 नंबर सिंह, 6 नंबर कन्या, 7 नंबर तुळा रास, 8 नंबर वृश्चिक, 9 नंबर धनु, 10 नंबर मकर, 11 नंबर कुंभ आणि शेवटची 12 नंबर आहे मीन. आता ज्यावेळी जी चौकट मगाशी मी तुम्हाला सांगितलं ज्याच्यामध्ये 12 घरं असतात, बरोबर, कोणत्याही घरामध्ये चंद्र कुठेही बसू त्याच्याबद्दल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, पण चंद्र ज्या घरामध्ये बसलाय तिथं लिहिलेला आकडा महत्वाचा आहे. चंद्र ज्या घरामध्ये बसलाय त्या घरामध्ये जर 1 नंबर लिहिलेला असेल तर तुमची रास मेष. ओके. त्या घरामध्ये जर लिहिले असेल 4 तर तुमची रास कर्क. त्या घरामध्ये 9 नंबर लिहिला असेल तर तुमची रास धनु आणि त्या घरामध्ये जर 12 नंबर असेल तर तुमची रास मीन. बरोबर. तर हा सिक्वेन्स जो आहे ना तो इम्पॉर्टंट आहे आणि तो नंबर महत्वाचा आहे ज्याच्यावरून तुमची रास आपण सांगू शकतो. अच्छा. आता बऱ्याच लोकांना रास ही त्यांची माहिती नसते, तर त्याच्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम्स होतात का? आता राशीचा इम्पॉर्टन्स तर आहेच. आता राशीचं इम्पॉर्टन्स आपण समजा एखादं लहान मूल जन्माला आलंय तर त्याचं आपल्याला नाव ठेवायचं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नाव ठेवताना पहिल्यांदा ॲस्ट्रॉलॉजिकली किंवा पंचांगाचा वापर करून तुम्ही नाव ठेवलं पाहिजे. कारण जर ज्यावेळी तुम्ही पंचांग ओपन करता त्यावेळी ते चरण अक्षरे म्हणून लिहिले असतं, चरणाक्षरे असं लिहिलेलं असतं. जी चरण आहेत, समजा नक्षत्र आहेत, नक्षत्रांची चरणच असतात आणि चरणात एक एक अक्षर असतं. त्याचा वापर जर तुम्ही करून नाव जर ठेवला तर त्या मुलाला किंवा त्या मुलीला भविष्यामध्ये त्या नावाचा फायदा होतो. आता त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी सांगतो की नाव काय म्हणजे नाव कसं ठेवायचं किंवा नाव कसं ठेवताना त्याचा ज्योतिषशास्त्राचा वापर कसा करायचा. समजा आता 4 प्रकारच्या एकूण राशींची तत्व आहेत, 4 तत्वांच्या राशी आहेत, बरोबर. तर ह्याच्यामध्ये पहिली आहे अग्नितत्वाची राशी, 2 नंबर आहे पृथ्वी तत्वाची राशी, 3 नंबर आहे वायू तत्वाच्या राशी आणि 4 नंबर आहे जलतत्वाच्या राशी. आता अग्नितत्वाच्या राशी आहेत 1, 5, 9 म्हणजे मेष, सिंह आणि धनु. पृथ्वी तत्वाची राशी आहे 2, 6 आणि 10 म्हणजे वृषभ, कन्या आणि मकर. ठीक आहे. नंतर येते वायू तत्वाच्या राशी 3, 7 आणि 11 म्हणजे मिथुन, तुळा आणि कुंभ. आणि शेवटची येते 4 नंबरची
ज्याच्यामध्ये 4, 8 आणि 12 हे आल्या जलतत्वाच्या राशी. म्हणजे 4 म्हणजे कर्क, 8 म्हणजे वृश्चिक रास आणि 12 नंबर म्हणजे मीन रास. आता याच्यामध्ये कसं आहे, अग्नितत्वाच्या राशी ह्या विरोधात असतात जलतत्वांच्या राशीसोबत. अच्छा. ठीक आहे. आणि पृथ्वी तत्वांच्या राशी या विरोधात असतात तुमच्या वायुतत्वांच्या राशीबरोबर. आणि ह्याच्यामध्ये मित्रांच्या राशी कोणत्या आहेत? समजा अग्नितत्व ह्याला मित्र आहे तुमचं वायुतत्व. ओके. तर तुम्ही नाव ठेवताना एकतर अग्नितत्वावरती ठेवा किंवा वायुतत्वावर ठेवा. ठीक आहे. आणि जर तुमचा जन्म समजा फॉर एक्झाम्पल जन्म तुमचा मेष राशीमध्ये झाला, तर तुम्ही नाव ठेवताना मेष, सिंह, धनु किंवा मिथुन, 7 नंबर आहे आपली तुळा आणि 11 नंबर आहे कुंभ. ह्याच्यावरती जे पंचांगामध्ये मगाशी मी तुम्हाला चरणाक्षरे सांगितली, ह्यांच्या चरणाक्षरामध्ये नाव जर तुम्ही ठेवला तर तुमच्या फायद्याचं ठरतं. फक्त विरोधातल्या, आता समजा अग्नितत्वाच्या राशीच्या विरोधात आहे जलतत्वाच्या राशी, तर 4, 8, 12 म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन ह्यांच्या चरणाक्षरावरती ठेवू नका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मुलाबाळांना भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम नको. ओके. ठीक आहे. सो ह्याचा वापर आपण असा करू शकतो. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे, खूप डिटेल आहे. पहिली लोक याला खूप फॉलो करायची, सध्या काही लोक याला फॉलो करत नाहीत, भरपूर लोक अजूनही फॉलो करतात. आणि आजकाल न्यूमरॉलॉजीचं जमाना आहे, तर न्यूमरॉलॉजी करता तुम्ही करा, काय प्रॉब्लेम नाही. पण अक्षर जे स्टार्ट होते ते तुम्ही जर पंचांगाप्रमाणे ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे जर केला तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार. अच्छा. ओके. आणि आता हे दृष्टी म्हणजे नेमकं काय? ओके. आता कसं असतं सांगतो तुम्हाला. दृष्टी हा जो प्रकार आहे ना, प्रत्येक ग्रहाची एक एक दृष्टी आहे. याच्यामध्ये 3 ग्रह असे आहेत ज्यांच्या 3 दृष्टी आहेत. ठीक आहे. एक मंगळ आहे, गुरु आहे आणि शनी आहे. तर मंगळची दृष्टी ही 4, 7 आणि 8 आहे. गुरुची दृष्टी ही 5, 7 आणि 9वी दृष्टी आहे. ओके. आणि शनीची दृष्टी 3, 7 आणि 10वी आहे. ओके. समजा मंगळ ग्रह जिथे बसलेत तिथून घरं काउंट करायची. ओके. ठीक आहे. मग तिथून 4थ्या घरावरती, तिथून 7व्या घरावरती, तिथून 8व्या घरावरती मंगळची दृष्टी असते. ठीक आहे. सेम कंडिशन गुरुची आहे, 5, 7 आणि 9. जिथं गुरु बसले तिथून 5वं, 7वं आणि 9वं. जिथं शनी बसले तिथून 30वं, 3रं, 7वं आणि 10वं ह्या घरावरती त्यांची दृष्टी पडते. आता तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ मित्र आहे की न्यूट्रल आहे की थोडं तुमच्या विरोधातला आहे, काय डिस्टर्ब आहे, त्याच्यावरती ठरणार की तो मंगळ तुम्हाला त्या घरावरती काय इफेक्ट देणार. मित्र असेल तर फायदा देणार, विरोधात असेल तर तुम्हाला तिथं प्रॉब्लेम क्रिएट करणार. बाकीचे जे ग्रह आहेत त्यांना 7वी दृष्टी आहे. हे 3 ग्रह आहेत ह्यांनाच फक्त 3 दृष्टी आहेत. ओके. आणि तसंच हे युती म्हणजे काय? युती म्हणजे कसं आहे सर, समजा मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 घर आहेत, त्या एका घरामध्ये समजा जर 2 ग्रह बसले, समजा गुरु मंगळ बसले, तर गुरु मंगळची आपण युती म्हणतो. समजा 3 ग्रह बसले तर त्या तिघांची मिळून युती म्हणतो. म्हणजे एका घरामध्ये किती ग्रह बसलेत त्याच्यावरती ठरतं की बाबा ती युती काय आहे आणि त्या युतीचा इम्पॅक्ट होतो. समजा चंद्र आणि गुरु आहे तर त्याला आपण गजकेशरी योग म्हणतो. ठीक आहे. पंचांग ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला गजकेशरी योग म्हणतो, कारण चंद्र हा सगळ्यात जास्त कम्फर्टेबल गुरुसोबत आहे. त्याच्यामुळं आणि ती युती चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देते. ठीक आहे. अशीच फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर शनी केतूची जी युती आहे ती तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला आयुष्यात एकदा नाही तरी प्रॉब्लेम क्रिएट करून देते. ओके. ठीक आहे. तर असा युतींचाही एक वेगळा इम्पॅक्ट आहे. एक सिंगल ग्रह बसला तर त्याचा वेगळा रिस्पॉन्स आहे. त्याच्यानंतर कुठल्या राशीत बसला त्याचा वेगळा इफेक्ट होतो, किती डिग्रीचा आहे त्याचा इफेक्ट होतो, त्याच्याकडे कोण बघतंय, मग जसं दृष्टी त्या घरावरती आणि त्या ग्रहावरती कुणाची दृष्टी आहे याचाही इम्पॅक्ट होतो. तो हा जो आहे ॲस्ट्रॉलॉजी जी आहे ती पूर्ण डीपली आहे पण इंटरेस्टिंग आहे. ॲस्ट्रॉलॉजी हा विषय आहे तो इंटरेस्ट घेऊन जर तुम्ही शिकला तर तुम्हाला खूप इंटरेस्टिंग आहे. प्रिडिक्शन करायला, समोरच्याला मदत करायला, खूप आयुष्यामध्ये समोरच्याला आपण मदत करू शकतो. आता सध्या इलेक्शन्स येत आहेत. बरोबर. तर बऱ्याच लोकांची इच्छा पण असते बरोबर पॉलिटिक्स जॉईन करणं वगैरे. तर त्याच्यासाठी पण ग्रह हे जागेवर तसे असणं गरजेचं आहे का? तेव्हा जाऊन ते त्याच्यामध्ये पण ते सक्सेसफुल होऊ शकतात. बरोबर. ज्योतिषशास्त्र याच्यामध्ये पॉलिटिशियन्स लोकांना मदत कशी करतात. सगळ्यात इम्पॉर्टंट पहिल्यांदा मी ग्रह सांगतो. ठीक आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य, मंगळ, राहू आणि गुरु या 4 ग्रहांना पॉलिटिशियन्स ॲज अ पॉलिटिशियन्स जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे 4 ग्रह खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. कारण सूर्यग्रह आहे जे स्वतः आपण गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट करतो. मंगळ ग्रह आहे तो निडरता
ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲग्रेशनमध्ये इम्पॉर्टंट आहे. हा. राहू ग्रहाचं काम असं आहे की ते 10x देतं. ओके. ठीक आहे. शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला बिग अचिव्हमेंट देतं. आणि गुरुग्रहाची साथ असल्यावर शिवाय माणूस काहीच करू शकत नाही. सो हे 4 ग्रह इम्पॉर्टंट आहेत. अच्छा. आणि आता मी हाऊसेस सांगतो. घरं, या 12 ज्या चौकट आहे त्याच्यामध्ये 12 घरं आहेत, त्यातले घरं सांगतो मी. सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यासाठी 3 घरं आहेत जी ॲक्टिव्ह असणं किंवा जी चांगली असणं ॲज अ पॉलिटिशियन्स म्हणून महत्त्वाचं आहे. जे आहे 3रं घर, एक आहे 9वं घर आणि एक आहे 11वं घर. 3, 9 आणि 11 हे जर ग्रह तुमचे घरं जर स्ट्रॉंग असतील आणि ह्या घरांमध्ये चुकीचे म्हणजे थोडे विरोधातले ग्रह नसावेत आणि ही घरं जर ॲक्टिव्ह असतील तर तुम्हाला राजकारणामध्ये यश भेटतं. त्याचं कारण सांगतो. 3रं घर जे आहे ते जर ॲक्टिव्ह असेल तुम्हाला तिकीट मिळायसाठी फायदा होतो. ठीक आहे. 9वं जे घर आहे ते भाग्याचं आहे. भाग्याची साथ असल्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. ठीक आहे. आणि 11वं घर आहे जे इच्छापूर्तीत आहे. प्रत्येकाला निवडून यायचं आहे. असं कोण उभं राहतंय का की नाही मला पडायचंच आहे म्हणून. ठीक आहे. प्रत्येकाला निवडूनच यायचं आहे. बरोबर. त्यासाठी 3रं घर ॲक्टिव्ह असल्याशिवाय तुम्हाला तिकीट भेटणार नाही. भाग्याची साथ असल्याशिवाय तुम्हाला निवडणूक जिंकता येणार नाही. सो ही 3 घरं जी आहेत ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे जे लोक पॉलिटिशियन्स आहेत. त्याच्यासोबत आता ह्याची अँटी घरं सांगतो. अँटी इन द सेन्स त्या घराची पॉवर कमी करणारी घरं. ओके. कोणतंही घर असेल ना त्याच्या मागचं घर, कारण ते तिथून 12वं होतं, त्या घरापासूनच होणारं 12 वगैरे त्याच्या अँटी असतं. म्हणजे काय होतं, 3ऱ्या घरात अँटी 2रं घर आहे, 9व्या घरात अँटी 8वं घर आहे, 11वं घरात अँटी 10वं घर आहे. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. 2रं घर जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली तिकीट मिळताना प्रॉब्लेम येतो किंवा तुम्हाला पैसे द्यावे लागतात किंवा तुमचा खर्च होतो तिकीट घ्यायसाठी. 8वं घर ज्यावेळी तुमचं ॲक्टिव्ह होतं त्यावेळी तुमच्या विरोधात जे असतात ते तुमच्यावरती थोडंसं निगेटिव्हली बोलू शकतात, निगेटिव्हली जास्त ॲक्टिव्ह राहू शकतात कारण भाग्याची साथ कमी होते त्यावेळी. आणि 10वं घर जे आहे ते ॲक्टिव्ह जर स्ट्रॉंगली झालं, 10वं घरामध्ये काही इश्यू असेल किंवा 10व्या घरामध्ये जास्त जरी ग्रह असले तरी त्याचा इश्यू काय होतो, कारण ते घर ॲक्टिव्ह राहतं आणि तुमची इच्छापूर्ती कमी होते. ठीक आहे. आणि 4थं घर जे आहे ते तुमच्या सभांची गर्दी दाखवतं. तुम्ही ज्या सभा घेता त्याच्यामुळे तुम्हाला काय रिस्पॉन्स येणार आहे हे 4थं घर दाखवतं. ठीक आहे. सो आणि 12वं घर जे आहे ते तुमच्या इलेक्शनमध्ये किती खर्च होणार आहे, कारण 12वं घर हे स्वतःच खर्चाचं घर आहे. तुम्ही किती खर्च करणार आहे ह्याचा तुम्हाला म्हणजे ज्योतिषशास्त्र सांगू शकते. बाबा 12वं घर ॲक्टिव्ह तुमचा खर्च भरपूर होणार आहे. तुमच्याकडे तेवढी कॅपॅसिटी असेल, तेवढं तुम्ही खर्च करू शकत असाल तर तुम्ही करा. पण सगळ्यात इम्पॉर्टंट जिंकायसाठी 3, 9 आणि 11 ही 3 घरं जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याच्या अँटी घरं आहेत ती थोडीशी कमी पॉवरमध्ये जर असतील तर तुमचा निवडून यायचे चान्सेस जास्ती वाढतात. प्लस ज्योतिषशास्त्र तुम्हाला पॉलिटिक्समध्ये, आता पॉलिटिक्स आहे म्हटलं तुम्ही गिफ्ट देता, काही गोष्टी तुम्ही वाटता, तर तुम्हाला ज्योतिषशास्त्र हेल्प करू शकतं की तुम्ही काय वाटलं पाहिजे, काय गिफ्ट दिले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला पॉलिटिक्समध्ये प्लस तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्हाला वापर त्याचा करता येईल. काही लोक म्हणतात आम्ही दान करतो, दानाचा एक विषय, तर दान कुठल्या गोष्टीचं करावं हे सुद्धा ज्योतिषशास्त्र सांगतं. अच्छा. ठीक आहे. आता तुम्हाला एखादं उदाहरण जर मी द्यायचं झालं, म्हणजे पत्रिका कशी काम करते पॉलिटिशियन्सची आणि मगाशी सांगितलेले 4 ग्रह कसे काम करतात, तर आपले सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्यांची पत्रिका जर तुम्ही पाहाल तर त्यांचा सूर्य जो आहे तो 11व्या घरामध्ये आहे. तर सूर्य त्यांचा 11व्या घरातला किंवा 11व्या राशीतला सूर्य हा माणसाला पॉलिटिक्समध्ये खूप उंचीवर नेतो. ठीक आहे. सो त्यांचा सूर्यग्रह चांगल्या पोझिशनमध्ये आहे. त्याच्यासोबत त्यांच्या पत्रिकेमधला मंगळ ग्रह सुद्धा चांगला आहे, राहू ग्रह सुद्धा चांगला आहे. पण सगळ्यात माझं ऑब्झर्वेशन आहे त्यांच्या पत्रिकेतला गुरुग्रह हा त्यांना सगळ्यात जास्त मदत करतो. त्याचं कारण सांगतो. त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रह हा 4थ्या घरात आहे. गुरुग्रहाच्या 3 दृष्ट्या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 5वी, 7वी आणि 9वी. बरोबर. तर 5वी दृष्टी त्यांची 8व्या घरावरती पडते, 7वी दृष्टी त्यांची 10व्या घरावरती पडते आणि 9वी दृष्टी त्यांची 12व्या घरावरती पडते. ह्याच्यामुळं त्यांना काय होतं की त्यांचे विरोधक गुरुच्या अमृतदृष्टी असल्यामुळे विरोधक कमी होतात. भले जास्त असतील, नो डाऊट की त्यांना विरोधक जास्त आहे, पण त्यांच्यावरती ते हावी होत नाही, त्यांच्यावरती ते जास्त इम्पॅक्ट करू शकत नाही. 10वं घर ॲक्टिव्ह असल्यामुळे त्यांच्या गुरुची 10वी दृष्टी, 10व्या घरावरती गुरुची 7वी दृष्टी असल्यामुळे त्यांचा
पराजय व्हायचे चान्सेस भरपूर कमी आहेत. कमी आहेत. हो. आणि अल्टिमेटली त्यांना त्या गोष्टींचा गुरुग्रहाची दृष्टी असल्यामुळे अल्टिमेटली त्यांना फायदाच होतो. त्यांच्या विरोधात भरपूर बोललं जातं किंवा त्यांच्या विरोधात बऱ्याच गोष्टी केल्या जातात, पण गुरुग्रहांच्या त्यांच्या कुंडलीमध्ये असलेली प्लेसमेंट, गुरु हे उंचीचे आहेत 4थ्या घरामध्ये, प्लस त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रह हे अतिमित्र आहेत. ओके. त्याच्यामुळं ते ह्या त्यांच्या विरोधातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांची पॉवर कमी होते आणि त्यांचा अल्टिमेटली विजय होतो. तुम्ही त्यांचं पूर्ण पास्ट हिस्ट्री काढा, त्यांना बऱ्यापैकी 99.99% त्यांना यश आलेलं आहे पॉलिटिक्समध्ये. बरोबर. ठीक आहे. सो असं ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपण मदत करू शकतो पॉलिटिशियन्स लोकांना की बाबा तुम्ही कोणत्या डायरेक्शनला काय काम केलं पाहिजे. मग हे ग्रह खूप महत्वाचा रोल प्ले करतं. येस 100%. त्यामुळे आज नरेंद्र मोदी इतके म्हणजे एक स्टेबल आपण बोलू शकतो. अजूनपर्यंत काहीच त्यांच्या म्हणजे पॉलिटिक्स करिअरमध्ये आपण उतराव नाही बघितला असं. म्हणजे उतराव होत नाही त्याचं कारणच ते आहे की गुरुची 7वी दृष्टी 10व्या घरावरती आहे. जोपर्यंत त्यांची इच्छा आहे त्या पदावरती बसायची तोपर्यंत मला नाही वाटत की त्यांना त्या पदावरून कोणी हलवू शकते. प्लस जो पॉलिटिशियन्स लोकांच्या पत्रिकेमध्ये कमीत कमी 1 ते 2 ग्रह हे निचीचे बघितलेत मी, आणि ते निचीचे असावेत पण. कारण काय, ते निचीचा ग्रह असला की माणूस जास्त इमोशनल होत नाही. ठीक आहे. नरेंद्र मोदींच्या कुंडलीत सुद्धा चंद्र निचीचा आहे. ठीक आहे. चंद्र 8व्या राशीत आहे, चंद्र निचीचा आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसजींची पत्रिका बघा, अमित शहाची पत्रिका बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसून येतील. 1 ते 2 ग्रह निचीचे, प्लस बाकीची आता मी सांगितलेली कंडिशन्स ही त्यांना कुठे ना कुठेतरी मदत करत असते. ओके. सो आपण असं म्हणू शकतो की पॉलिटिशियन्स जर तुम्हाला बनायचं आहे, स्ट्रॉंगली बनायचं आहे, चांगलं बनायचं आहे, तर तुम्ही पहिली तुमची पत्रिका बघा, पत्रिकेप्रमाणे सिंपल उपाय करा, आणि तुमच्या पत्रिकेत योग आहेत का बघा, निवडून यायचे योग आहेत किंवा पॉलिटिशियन मोठं व्हायचे योग आहे. तुमची जर इच्छा असेल तर पहिल्यांदा पत्रिका बघा, जेणेकरून तुम्हाला गायडन्स चांगला भेटेल. ओके. पण आता कोणाला पॉलिटिक्स बनायचं आहे आणि पत्रिकेमध्ये दिसत नाहीये बरोबर, म्हणजे योग नाही जोडून येते आपण जसं म्हणतो, तर तरी पण काही असा उपाय आहे का ज्याच्यानी त्यांना मदत होऊ शकते? आपण उपाय देतो, त्यांना आपण प्रयत्न करतो, त्यांचा नेमफेम वाढवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. त्यांची काही घरं आहेत, जे हाऊसेस आहेत ते ऍक्टिव्ह करून देतो, प्रयत्न करू शकतो. अल्टिमेटली जो काही रिझल्ट आहे किंवा अल्टिमेटली जे द्यायचं आहे तो देव देत असतो, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही. ठीक आहे ना. कारण तुम्ही प्रयत्न जर केला नाही तर तुम्हाला कोणीच मदत करू शकत नाही. अच्छा. बरोबर. तर प्रयत्न तरी ऍटलिस्ट करावा. जर त्यांची इच्छा आहे, त्यांना त्यांची खूपच इच्छा, तळमळीची इच्छा किंवा मला काहीतरी पॉलिटिक्समध्ये करायचं आहे, तर भले पॉलिटिक्समध्ये नाही होणार पण त्याचा अल्टिमेटली रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये होईल. कारण उपाय जे आहेत, फक्त पत्रिका बघून काय फायदा नाही. पत्रिकेप्रमाणे जे कस्टमाइज तुमचे उपाय असतात. आजकाल काय झालं, युट्यूबवरती सगळेजण फ्रीमध्ये उपाय वाटतात, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही फ्रीवाले उपाय करू नका. कारण ते सांगितलेले जे उपाय आहेत ते एक स्टँडर्ड म्हणजे एक इन जनरल दिलेले. त्याच्यावरच एक प्रश्न आला की आजकाल जसं तुम्ही युट्यूब म्हणालात, ॲस्ट्रोटॉक वगैरे प्रकार आहेत जिथे आपण नाव द्यायचं, जन्मतारीख, आणि ते लगेच आपल्याला कुंडली आपली पाठवतं, नाही तर आपल्याला रेमेडीज आणि ह्या सगळ्या गोष्टी येतात तिथे. तर हे कसं वर्क करतं? आणि आजकाल लोक ते जास्त प्रेफर पण करायला लागलेत, कारण त्यांना तिथे जे आपण जसं म्हणतो क्विक त्यांना आन्सर हवं असतं, त्या ॲस्ट्रोटॉक वरती लगेच टाईप करून त्यांना ते दिसतं. आता पर्टिक्युलर आपण कुठल्या ॲपचं नाव घेत नाही, पण ते जर करत असतील तर आय थिंक त्यांनी सॉफ्टवेअर यूज केला असेल. आता सॉफ्टवेअरवरती आपण किती विश्वास ठेवायचा हा प्रत्येकाचा विषय आहे. ठीक आहे. आज मी म्हणा किंवा अजून काही ज्योतिषी आहेत किंवा ॲस्ट्रोलॉजर खूप चांगले आहेत जे लोकांची मदत करतात. तर माझं असं म्हणणं आहे की जर तुमच्याकडे माणूस अवेलेबल आहे तर तुम्ही यंत्राकडे थोडंसं सेकंडरी जा. ठीक आहे. तर काहीच अवेलेबल नाही आहे, कोणच अवेलेबल नाही आहे, तर तुम्ही जा. इथे काय होतंय की आता एक्झाम्पल देतो, काही कंपन्यांनी ड्रायव्हरलेस गाड्या काढल्यात. ठीक आहे. बरोबर. ड्रायव्हरलेस गाड्या काढल्या. तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा की ड्रायव्हरलेस गाडीचा ऍक्सिडेंट होतो. बरोबर. माणूस असलेला पण होतो, ड्रायव्हरलेसचा पण होतो. पण जर तुमच्या माणूस अवेलेबल आहे तर त्या माणसाचा वापर करून घ्या. ज्या ज्योतिषात, कारण एक्सपिरियन्स मॅटर करतो. ठीक आहे ना. हा, नो डाऊट की तो सॉफ्टवेअर पण तुम्हाला चांगलंच गाईड करेल. मी काय नाही म्हणत नाही की तो सगळं चुकीचं करेल, चांगला गाईड करेल, पण तुम्हाला एक इमोशन शेअर करता येईल. ठीक आहे ना. शेअर करता येतील, प्लस तुम्हाला एक चांगलं गायडन्स करता येईल. आणि समजा तुम्ही एकाकडे जर तुम्ही जाताय पत्रिका बघायला, तर तुम्ही त्याला
काउंटर क्वेश्चन विचारू शकतो की बाबा मागच्या वेळी तुम्ही दिलेले उपाय वेगळे होते, आता जरा मला वाढवून द्या उपाय, किंवा मला चांगला गायडन्स करा. ह्या गोष्टी आपण माणूस आहे, आपल्यात इमोशन्स आहेत, आपण शेअर करू शकतो. आणि शेवटी माणसाशी बोलल्यावरती आपल्याला असं ते जडपण पण हलकं होतं आणि वाटतं की मला सोल्युशन भेटलंय. ठीक आहे ना. सो त्याचा आपण वापर करू शकता. मी नाही म्हणत आहे की सॉफ्टवेअरचा वापरच करू नका. आजकाल 99.99% सगळे सॉफ्टवेअर वरतीच कुंडली म्हणतात, पण उपाय जे आहेत ते एक्सपिरियन्स आहे, किंवा तुम्ही जे कुंडली आपण तुम्हाला एक्सप्लेन करतो, ठीक आहे ना, प्रिडिक्शन करतो, हे तुम्ही काउंटर क्वेश्चन विचारू शकता. ह्या का तुम्ही सांगितलात किंवा हे का नाही सांगितलं. बरोबर, तुम्ही सॉफ्टवेअरला तर विचारू शकत नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. आता आजारपण बऱ्याच लोकांचं आपण बघतो, आपल्या पण पॉडकास्टमध्ये बरेच लोक कॉमेंट्स करतात, कोणाचं दुखणं आहे, कोणाचं आजारपण आहे, हॉस्पिटलायझेशन चालू आहे, म्हणजे मेडिकल ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर ह्या पण गोष्टीचं ग्रहांना घेऊन काही रिलेशन आहे का? बरोबर. प्रत्येक ग्रह जसा पॉझिटिव्हली तुम्हाला रिझल्ट देतो, जर तुमच्या पत्रिकेमध्ये तो थोडासा डिस्टर्ब असेल, निचीचा असेल, किंवा काही प्लॅनेटरी कंडिशन खराब आहे, किंवा डिग्री कमी असेल, किंवा आणि काय असेल, तर तो ग्रह तुम्हाला आजारपण ही देतो. फॉर एक्झाम्पल, आता समजा जर सूर्य तुमच्या पत्रिकेमध्ये थोडंसं डिस्टर्ब आहे, तर तुम्हाला कॅल्शियम, विटॅमिन्स, त्याचबरोबर तुमची इम्युनिटी ही थोडी वीक राहू शकते. ठीक आहे. चंद्र जर तुमचा डिस्टर्ब असेल तर तुमचं मन चंचल राहतं, किंवा डिप्रेशन देतो चंद्र, लो लेवलचं डिप्रेशन देतो. त्यानंतर जर गुरु तुमच्या पत्रिकेमध्ये थोडा डिस्टर्ब असेल तर तुम्हाला कावीळ होणे, लिव्हर रिलेटेड, घरामध्ये कोणाला तरी श्वासाच्या रिलेटेड आजार, हे गुरुग्रह देतो. त्याच्यानंतर चौथं सांगायचं झालं तर राहू ग्रह हे तुम्हाला इन्फेक्शन्स देतात. ओके, ठीक आहे. इन्फेक्शन्स जे असतात ते राहू ग्रह देतात. त्याच्यानंतर पाचवं जर आपण बघायला गेलं तर बुध ग्रह काय करतो, तुम्हाला डीप डिप्रेशन देतो. माझ्या मते बुध ग्रहाला बऱ्यापैकी लोकांनी खूप हलक्यात घेतलंय. ओके, सगळ्यात मी तर म्हणतो लोकांनी बुध ग्रहाला मेंटेन ठेवलं पाहिजे, कारण बुध म्हणजे तुमची बुद्धी, बुध म्हणजे तुमचा सबकॉन्शियस माइंड. बरोबर आहे. ठीक आहे. तुमची डिसिजन मेकिंग पॉवर ही बऱ्यापैकी बुध ग्रहच तुम्हाला देत असतो. त्याच्यानंतर 6 नंबर आहे आपला शुक्र लक्झरी पण देतो, पण आजारपणामध्ये जर बघायला तर स्किन रिलेटेड इश्यू, डॅन्ड्रफ रिलेटेड, पिंपल्स येणे, किडनी रिलेटेड इश्यू, हे सगळे आपण शुक्रावरून बघतो. त्याच्यानंतर आपण बघायला गेलो तर शनी ग्रहाला जर आपण बघायला गेलो तर शनी ग्रह हे तुम्हाला बॅक पेन म्हणा, किंवा जॉईंट्स पेन, किंवा गुडघे दुखी, हे शनी ग्रह देतात. केतू काय करतो, तो परत तुम्हाला गाठ देतो, इन्फेक्शन्स देतो. ठीक आहे. आणि शेवटचा आहे मंगळ ग्रह काय करतो, तुम्हाला ब्लडमध्ये हिमोग्लोबिन्स कमी जास्त करतो, किंवा तुम्हाला ॲग्रेशन देतो, बीपी रिलेटेड इश्यू हे मंगळ ग्रह देतो. हे 9 ग्रह आपल्याला बऱ्यापैकी आजारपणं सुद्धा शो करतात. तर तुम्हाला कुठला आजार आहे तो त्याच्यावर तुम्ही अंदाज घेऊ शकता की माझा कुठला ग्रह डिस्टर्ब असू शकतो, आणि त्याच्यावरती सिंपल जरी आपण उपाय केले तरी तुम्हाला बऱ्यापैकी याच्यामधून तुम्ही बाहेर येऊ शकता. आता तुम्ही इतकं छान पद्धतीने एक्सप्लेन केलात की कोणत्या ग्रहावरती म्हणजे हे कसं वर्क करतं. तर ग्रहांचे पदार्थ काय आहेत? आता प्रत्येक ग्रहाचा एक सेपरेट पदार्थ आहे. फॉर एक्झाम्पल आपण द्यायला तर सूर्यग्रहाचे पदार्थ आहेत गहू, मक्का. ठीक आहे. हे आपण पदार्थ घेतो सूर्यग्रहाचे. चंद्रग्रहासाठी आपण तांदूळ घेतो, पाणी, दूध आहे. ठीक आहे. हे चंद्रग्रहाचे पदार्थ आहेत. त्याच्यानंतर गुरुग्रहासाठी आपण चणा डाळ, हळद, ठीक आहे, हे पदार्थ घेतो. त्याच्यानंतर बुध ग्रह असेल तर बुध ग्रहासाठी आपण हिरवे मूग घेतो, पालक आहे, वेलची आहे. राहू असेल तर तुमचे क्लिनिंगचे जे आयटम्स आहेत ते आपण राहू ग्रहावरला रिप्रेझेंट करतात. क्लिनिंग आयटम्स आहेत, तंबाखू आहे, सिगरेट आहे, तर ह्या गोष्टी आपण राहू ग्रहावरून बघतो. त्याच्यानंतर जर आपण सांगायचं झालं तर शुक्र असेल तर दह्याचे पदार्थ, दही, ताक, लस्सी, पनीर, तूप. ठीक आहे. हे पदार्थ आपण, ज्वारी आहे, हे पदार्थ आपण शुक्रावरून पाहतो. त्याच्यानंतर केतूसाठी ज्या काही चटपटीत गोष्टी आहेत किंवा तिखट गोष्टी आहेत त्या आपण, म्हणजे काळी मिरी आहे, काळे तीळ आहे, त्याच्यानंतर लिंबू आहे. मोस्टली तुम्ही लिंबू बघितला असेल ह्या क्षेत्रामध्ये जास्तच वापरतात, तर लिंबू आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर तो लिंबू आहे. त्याच्यानंतर जर सांगायचं झालं तर शनी महाराजांसाठी बदाम आहेत, काळे उडीद आहेत. ठीक आहे. हे पदार्थ. परत तुमचं मोहरीचं तेल आहे, हे शनी ग्रहासाठी बघितलं जातं. त्याच्यानंतर शेवटचं आपला मंगळासाठी तुम्ही गुळ घ्या, लाल मसूर घ्या. हे पदार्थ आपण प्रत्येक ग्रहाला एक सेपरेट ग्रह रिप्रेझेंट करत असतो, आणि त्याचा वापरच आपण ज्योतिषशास्त्रामध्ये करत असतो. करेक्ट.
आता आपण आजारपणाबद्दल डिस्कस केलं, तसंच मला विचारायचं आत्ताचं ट्रेंडिंग म्हणजे आपण म्हणू शकतो जे प्रत्येक महिन्याला मोठ्या मोठ्या लोकांचे न्यूज येतात डिवोर्सबद्दल, आणि ते तर आपण एक पाहतोय की मोठे म्हणजे सेलिब्रिटीज टाईप आहेत म्हणून दिसतात आपल्याला, पण ग्राउंड लेवलला पण बरेच लोकांचे होत आहेत डिवोर्स. तर ह्याच्या पत्रिकेमध्ये आता ज्यावेळी लग्न होतंय त्यावेळी तर पत्रिका बघूनच लग्न झालं असेल, पण पुढे जाऊन अशा गोष्टी होणार आहेत हे कसं म्हणजे समजू शकतं पत्रिकेने? ऍक्च्युली डायव्होर्स म्हणा किंवा लग्नानंतर तुमच्या रिलेशनशिपमध्ये येणारे इश्यूज म्हणा, काही असतील, भांडण होणे, मारहाण होणे किंवा सासूशी न पटणे किंवा घर सोडून येणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक अंदाज येतो पत्रिकेमध्ये. 7वं घर मगाशी सांगितल्याप्रमाणे 7वं घर इम्पॉर्टंट आहे. तुमची कुंडली मॅचिंग हा पार्ट वेगळा आहे. ओके, ठीक आहे. कुंडली मॅचिंग हा सेकंडरी पार्ट आहे. ज्यावेळी तुम्ही आता समजा तुमची पत्रिका माझ्याकडे आली, मला दिसते की बाबा तुमच्या 7व्या घरामध्ये काहीतरी इश्यू आहे, मी तुम्हाला सांगेन की बाबा थोडंसं हे चांगल्या दशेमध्ये लग्न करा किंवा 7व्या घराच्या रिलेटेड तुम्ही उपाय आधी करा. ओके, ठीक आहे. लोकांचं मिसकन्सेप्शन काय आहे, म्हणजे माझ्याकडे जी लोक येतात, नाही समोरची आमच्याकडे पत्रिका आले पण त्या पत्रिकेला मंगळ आहे. ओके, मंगळला एवढं काही घाबरायची गरज नाही. 7वं घर काय म्हणतंय, 7व्या घराचा कुठल्या घराशी संदर्भ येतोय, 7व्या घरामध्ये निगेटिव्ह प्लॅनेट आहे, 7व्या घरामध्ये विरोधातला प्लॅनेट आहे, 7व्या घराचा मालक कुठं बसलाय, त्या घरावरती दृष्टी कोणाची आहे, मग सांगितलं सगळ्या गोष्टींचं को रिलेशन करून आपण प्रिडिक्शन करतो. प्लस आपण फक्त प्रिडिक्शन करणं हे पण बरोबर नाही, त्याच्यासोबत तुम्हाला काहीतरी उपाय दिले पाहिजेत आणि तुम्ही ते मनापासून केले पण पाहिजेत. तुम्ही उपाय काय करताय याच्यापेक्षा ते उपाय करताना तुमचं इंटेन्शन काय, तुम्ही काय मनात घेऊन उपाय करताय, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही म्हणताय की डायव्होर्स म्हणा किंवा जे आफ्टर मॅरेजचे इश्यू आहेत ते आपल्याला पत्रिकेमध्ये हलके फुलके दिसून येतात, त्या पद्धतीनं आपण समोरच्याला सांगतो की बाबा या पत्रिकेमध्ये हे इश्यू आहेत तर तुम्ही त्या काही उपाय करा. समजा मंगळच असेल, आजकाल बऱ्यापैकी ट्रेंडिंग आहे, कारण सगळेच लोक घाबरतात मंगळ, कारण पहिल्यापासूनच लोकांच्या डोक्यात ती कन्सेप्ट आहे की बाबा की मंगळ आहे तर बाबा थोडंसं मंगळ काही प्रॉब्लेम क्रिएट एवढासा काय मोठा करत नाही. मंगळ असलेला माणूस म्हणजे काय, 1, 4, 7, 8 आणि 12 या हाऊसमध्ये, या घरांमध्ये मंगळ जर प्लेसमेंट असेल तर त्या पत्रिकेला आपण मंगळ दोषाची पत्रिका म्हणतो. ठीक आहे. आता मंगळ दोष म्हणण्यापेक्षा मंगळ योग म्हटलेला पण शब्द चांगला. ठीक आहे. मंगळ असलेल्या माणसांचं काय होतं की थोडंसं ॲग्रेशन जास्त असतं, त्या माणसांमध्ये एनर्जी जास्त असते, अदरवाईज एवढं काही बाकी सेम आहे. हा, पत्रिकेमध्ये मंगळ काय आहे, मंगळ मित्र आहे, मंगळ चांगला आहे, मंगळ थोडासा तुमच्या विरोधात आहे, मंगळाच्या दृष्टिकोनाच्या डिग्री किती, ह्या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून आपण म्हणू शकतो की हा मंगळ त्रासदायक आहे की हा मंगळ तुम्हाला फायदा देणार आहे. प्रत्येकाची पत्रिका वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या पत्रिकेचं प्रेडिक्शन वेगळंच होणार. असं नाही की बाबा इथं बसला मी हेच होणार, असं नाही. प्रत्येकाचं प्रिडिक्शन हे वेगळं होतं, प्रत्येकाचे उपाय वेगळे आहेत, प्रत्येकाची कंडिशन वेगवेगळी आहे. असंही काही वेळा बघण्यात आलंय की मंगळ असलेल्या 4थ्या घरात समजा मंगळ आहे तरी पण त्याच्या घरात सगळं व्यवस्थित चालू असतं. आणि समजा काही लोक घाबरतात की बाबा इथे तो ग्रह बसलाय तर आमचा प्रॉब्लेम होईल का, असं काही नाही. तुमची कर्मावरती, कर्म पण तुमची इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे ना. अल्टिमेटली तुम्हाला कर्माकडेच जायचं आहे. तुम्ही कर्म चांगली करा, तुम्हाला फळ चांगलं भेटेल. पण ज्योतिषशास्त्राचा जर तुम्ही वापर केलात, ज्योतिषशास्त्राप्रमाणे तुम्ही जर उपाय केलात, ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर तुम्ही वागलात तर तुम्हाला लाईफ इझी जाईल. ओके. बरेच जण जे आता पॉडकास्ट पाहत आहेत त्यांची मुलं पण आता शाळेत आहेत, कॉलेजमध्ये एंटर करणार आहेत, नाहीतर लाईफमध्ये मोठा करिअरला घेऊन ते विचार करतात. तर ह्यावेळी अगदी असं शाळेतून कॉलेजला जाताना कोणता मार्ग घ्यायचा आहे, पुढे कोणती स्ट्रीम निवडायची आहे, त्या ह्याच्यामध्ये पण ज्योतिषशास्त्र बघून ते एंटर करू शकतो. हो हो. आता तुम्ही पूर्ण पुढे आलात, मी तुम्हाला बेसिकपासून सांगतो. दुसरं घर आहे हे तुम्हाला KG वगैरे रिप्रेझेंट करतं, बालवाडीपर्यंत म्हणा किंवा KG रिलेटेड. ठीक आहे. 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे, 1ली ते 10वी, हे 4थं घर रिप्रेझेंट करत असतं. ठीक आहे. हायर एज्युकेशन 12वी 11वी नंतरचं जे काही एज्युकेशन आहे, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनपर्यंत जा, हे तुमचं 9वं घर करत असतं रिप्रेझेंट. लोक म्हणतात बघा की अरे हा 10वी पर्यंत चांगला होता, त्याच्यानंतर चेंज झाला, म्हणजे अभ्यासात स्लो झाला. काय होतं, समजा 9व्या घराचे त्याची पोझिशन त्याच्यामध्ये काहीतरी
गडबडीचा त्याच्या पत्रिकेमध्ये ग्रह आहे किंवा त्याचं 8वं घर कंटिन्यू ऍक्टिव्ह आहे किंवा 9व्याचा मालक 8व्यात बसलाय, तर त्या मुलाला किंवा मुलीला ज्यावेळी ते ग्रॅज्युएशन जातील किंवा कॉलेजला जातील त्यावेळी आपोआपच अभ्यासामधलं मन उठायला चालू होतं. ओके. ठीक आहे. सो आणि समजा तुम्हाला शाळा काढायची आहे, समजा तुम्ही माझ्याकडे आलायत आणि मला म्हटलं की मला शिक्षण संस्था चालू करायची, असे खूप लोक येतात, तर तुम्हाला कुठली शिक्षण संस्था फायद्याची ठरेल? जर तुमचं दुसरं घर चांगलं असेल तर मी तुम्हाला सांगेन प्रायमरीपर्यंत शाळा काढा. अच्छा. तुम्ही जरा मला बोललात की माझी पत्रिका बघा आणि तुम्हाला सांगा की आम्ही कुठल्या पद्धतीचं करतो, तर तुमचं 4थं घर जर व्यवस्थित असेल तर 4थं मी तुम्हाला सांगेन 10वीपर्यंतची शाळा काढा. तुमचं 9वं घर अतिउत्तम असेल, तुम्हाला सांगेन मी ग्रॅज्युएशन कॉलेजच काढा, म्हणजे मोठं कॉलेज काढा. ठीक आहे. आणि जे PhD म्हणा किंवा तुमचं डिटेल्समधले आपण जे म्हणतो मास्टर्स म्हणा किंवा डिटेल्समध्ये PhD म्हणा, या गोष्टी ज्या आहेत त्या आपण 8व्या घराचा आणि 12व्या घराचा संबंध बघतो. कारण 8वं जे घर आहे हे बऱ्यापैकी तुम्हाला मी सांगू का 6, 8 आणि 12, 6वं, 8वं आणि 12वं घर, ह्या घराला, ह्या तिन्ही घरांना बऱ्यापैकी लोक थोडंसं निगेटिव्ह बोलतात. ओके. असं काय प्रत्येक घर निगेटिव्ह नाही, प्रत्येक घरामध्ये पॉझिटिव्हनेस आहे तसा निगेटिव्हनेस पण आहे. समजा 8वं घर जे आहे ना, हे 8वं घर हे तुम्हाला ना डीप नॉलेज किंवा डीप स्टडी दाखवतं. आता ॲस्ट्रॉलॉजीचं काम, ठीक आहे, तंत्रमंत्राचं काम, हे सुद्धा 8वं घरच रिप्रेझेंट करतं. ज्या लोकांचं 8वं घर थोडंसं ॲक्टिव्ह जास्त आहे किंवा 8वं घर चांगलं आहे, तेच लोक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, तेच लोक PhD मध्ये, तेच लोक मास्टर्समध्ये, तेच लोक रिसर्चमध्ये. आता जे रिसर्चचे तुम्ही जे पेपर्स येतात सायंटिस्ट लोकांचे, 99% लोकांचं 8वं घर एकदम चांगलं असतं, कारण ते डीप दाखवतं. कुठलीही गोष्ट असेल डीप, असं नाही की वरवर वाचलं आणि चला, असं नाही. डीप जर तुम्हाला स्टडी असेल, डीप जर तुम्हाला कुठलीही गोष्ट जर डीप करायची असेल पॉझिटिव्हली, तर तुम्हाला 8वं घर बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्यासाठी पण उपाय असतील ना? त्यासाठी सगळ्यासाठी उपाय आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. फक्त तुम्ही ते काय इंटेन्शननी करताय. मी काय मगाशी सांगितलं, इंटेन्शन महत्वाचं आहे. उपाय किती क्वांटिटीत करताय ते सेकंडरी झालं, किती दिवस करताय ते पण सेकंडरी झालं, पण तुमचे इंटेन्शन काय आहे त्याच्या मागचं तुम्हाला माहित पाहिजे ना, की तुम्हाला का करता येत, सगळं भाव काय आहे त्याच्या मागे, भाव काय आहे तुम्हाला पहिलं ना माहित पाहिजे की मी हा उपाय का करतोय. तुम्हालाच माहित नाही आणि तुम्ही उपाय फक्त सांगितल्यासारखे कागद घेऊन गेला आणि ते करत बसलाय, त्याचा एवढा इफेक्ट येत. कारण तुमचं कनेक्शन व्हायला पाहिजे की बाबा देवाला पण माहित कळायला पाहिजे की बाबा कोण आलंय. ठीक आहे ना. सो तुम्हाला इंटेन्शन महत्वाचं आहे, तुमचं इंटेन्शन खूप महत्वाचं आहे या गोष्टींमध्ये. बरं, म्हणजे प्रत्येकांचाच हा प्रश्न आहे पैशांचा, आणि सगळ्यांचा फेवरेट प्रश्न आहे. तर पैशाचं मला विचारायचं की काय असू शकतं ज्याच्यानी म्हणजे मेहनत करणारा माणूस पण तितके म्हणजे जे एक्सपेक्ट करतायत ते कमवू नाही शकत आहे, आणि त्यांच्यासमोर कमी मेहनत आपण बोलू शकतो, म्हणजे मेहनत तर सगळेच करतात पण एक त्याच्यापेक्षा कमी मेहनत करणारा माणूस थोडा अजून त्याच्यापेक्षा पुढे जातोय दुसऱ्याच्या. तर हे कसं, म्हणजे एक कंपॅरिझन कसं आहे, म्हणजे मेहनत करून पण ती लाईफमध्ये अडकलेत असं का? ॲक्च्युली पैशासाठी जर मला म्हणालात ना, तर पैशासाठी चंद्रग्रह तुमच्या पत्रिकेतला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. चंद्र म्हणजे तुमची कॅश फ्लो, लिक्विड मनी. ठीक आहे. त्याच्यासोबत दुसरं 6वं आणि 10वं हे 3 घरं इम्पॉर्टंट आहेत त्यासाठी. कारण दुसरं घर हे सेल्फ पैशाचं आहे, ठीक आहे, इन्कमचं आहे. 6वं घर आहे हे एक्स्ट्रा इन्कमचं आहे. एक्स्ट्रा इन्कम इन द सेन्स की तुमचं रेंटल इन्कम येतोय, तुमचं शेअर मार्केटमधून पैसे येत आहेत, तुम्ही शेअर घेऊन ठेवले त्याचे डिव्हिडंड येतोय, म्हणजे कष्ट न करता येणारा पैसा, म्हणजे आपण 6व्या घरावर बघतो. आणि 10वं हे तुमचं वर्किंग प्लेस आहे, म्हणजे कामाच्या ठिकाणावर येणारा पैसा. तर ह्या 3 घरं, 3 हाऊस प्लस ह्या 3 राशी, 2, 6, 10, ठीक आहे, ह्या राशी आणि चंद्र ह्यांचा कोरिलेशन चांगलं असणं गरजेचं आहे. ओके. ठीक आहे. सो तर तुम्हाला पैशाचा रिलेटेड प्रॉब्लेम कमी येतील. आणि तर तुम्ही म्हटलात की कर्ज हे तुम्हाला मंगळ ग्रह रिप्रेझेंट करतो की तुम्ही काय लेवलचं कर्ज घेणार आहे, किंवा तुम्ही ते मोस्टली मंगळवारी लोन कोणी घेऊच नाही. ओके. ठीक आहे. मंगळवारी डिस्बर्स पण करू नका, मंगळवारी सही पण करू नका, तर तुम्हाला त्यातनं थोडंसं वाचाल. ठीक आहे. मंगळवारी थोडंसं लोन रिलेटेड कामं थोडीशी स्लो डाऊन करा, जेणेकरून तुम्ही लोन घेता पण ते रिटर्न पण द्याल. ओके. ठीक आहे. सो हा पैशाच्या रिलेटेडचा आहे. मोस्टली चंद्र 2, 6, 10 राशी, 2, 6, 10 घरं आणि मंगळ. ओके. असं आहे. आता ह्याच्यावरनं मला एक आठवलं, ज्यांचं स्वप्न असतं स्वतःचं घर घेणं, घर घेण्याच्या वेळी आता पैसे आहेत तर त्यावेळी लोक जास्त विचार नाही करत आणि इन्व्हेस्ट नाही तर मग घर घेऊन टाकतात. तर त्यावेळी
हे ॲस्ट्रॉलॉजी पाहणं इम्पॉर्टंट आहे? ॲस्ट्रोलॉजी पाहणं 100% गरजेचं आहे, कारण तुमचं चौथं घर जे कुंडलीतलं चौथं घर आहे हे तुम्हाला घर, गाडी, बाकीचे लक्झरी आयटम हे तुम्हाला घेण्याला रिप्रेझेंट करतं. अच्छा. ठीक आहे, तर तुमचं चौथं घर ॲक्टिव्ह असेल त्या वर्षी, तुम्ही ज्या वर्षी प्लॅन करताय, तुम्हाला आपोआपच चांगली घरं समोरून येतील. काही फ्लॅट्स येतील, काही प्लॉट्स येतील, काही गाड्या येतील. समोरून तुम्हाला लोक विचारतील की तुम्ही घेणार आहे का. तुम्ही समजून जा की तुमचं चौथं घर ॲक्टिव्ह झालंय. तर तुम्हाला म्हणजे इंडिकेशन्स येतात. बरोबर. माझं असं ऑब्झर्वेशन आहे की समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये लग्नाचे योग चालू झाले, तुम्हाला आपोआप स्थळ येतात. आणि काही लोकांचं जर ते 7 वगैरे ऍक्टिव्ह नसेल किंवा 7 वगैरे काही इश्यू असेल, तुम्ही कितीही फिरा तुम्हाला स्थळ येत नाही. बरोबर. ठीक आहे, सेम कंडिशन इथं आहे. ओके. तुमचं 4थं घर ऍक्टिव्ह झालं, 11 वगैरे ऍक्टिव्ह झालं, तर तुमची इच्छापूर्ती घराच्या रिलेटेड किंवा गाडीच्या रिलेटेड आपोआपच तुमचे विचार बदलतील. आपोआप तुमचे, मग तुम्ही इंडिकेशन समजून घ्या. ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कसं आहे, पत्रिका ही काम करत असते. पत्रिका तुम्हाला येऊन सांगणार नाही, पण काही ना काहीतरी तुम्हाला इंडिकेशन तुम्ही पण कान डोळे उघडे ठेवून बघितले पाहिजेत की बाबा काय रिस्पॉन्स येतोय मला. ओके. ठीक आहे, आणि तुम्ही जर 4थं घर ऍक्टिव्ह असताना, तुमचं टायमिंग चांगलं असताना जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली, तुम्हाला ती 100% चांगली मदत करते. ओके. ओके. घ्यायला पण आणि इन फ्युचरमध्ये सुद्धा. म्हणजे ह्यावरती पण उपाय आहेच. हा, तुम्ही जसं सांगितलं पैसे पासून, करिअर रिलेटेड पासून उपाय आहेत, पण पत्रिका बघितल्यानंतर प्रत्येकाचे वेगवेगळे उपाय असतात. कस्टमाइज उपाय प्रत्येकाचे वेगवेगळे. करेक्ट. तर मला जाणून घ्यायचं आहे की तुमची कुंडली बघायची पद्धत काय आहे? आता बघा, प्रत्येकाची पद्धत असते. तशी माझी पद्धत आहे. मी मोस्टली 3 पत्रिका बघतो. एक तर आहे तुमची लग्न कुंडली बघतो, त्याच्यानंतर तुमची केपी पत्रिका बघतो, आणि सध्या तर गोचर, सध्या काय कंडिशन चालू आहे. ठीक आहे, सो आपण त्या पद्धतीनं पत्रिका बघतो की समजा काही लोकांचे करंटचे विषय असतात की बाबा माझं 2 महिन्यात काम व्हायला पाहिजे, 3 महिन्यात काम व्हायला पाहिजे. काही लोकांचे थोडे लॉंग टर्मचे प्रॉब्लेम्स असतात की मला 1 वर्षानंतरची माझी काय कंडिशन असेल, त्यासाठी आपल्याला लग्न कुंडली पाहिजे. गोचर पत्रिका पण पाहावी लागते, कारण तुम्हाला क्विक जर ॲन्सर हवा असेल की बाबा येणाऱ्या 15 दिवसानंतर माझं काम होईल का, तर त्याला आपण थोडं पत्रिका, गोचर पत्रिका बघून सांगू शकतो. ओके. ठीक आहे, आणि ह्याच्यावरचे आपण उपाय देतो. पत्रिका बघून फक्त, मी मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त पत्रिका बघून उपाय नाही. बरोबर. तुम्ही फक्त पत्रिका बघत असाल तर त्याचं काय, तुम्ही एक इंटरेस्ट आहे म्हणून पत्रिका बघताय, पण फक्त पत्रिका बघून तुम्हाला त्याचं समाधान मिळणार नाही. तुम्हाला समोरच्याने सांगितलेले उपाय मनापासून करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपली उपाय द्यायची पद्धत आहे, आपण सिंपल साधे सात्विक उपाय देतो, जे की तुम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 6 दिवसावरचे करू शकता. ठीक आहे, काही आपण मंदिरातले उपाय देतो, काही आपण पाण्यात विसर्जन करायचे उपाय देतो, काही पक्ष्यांना खायला द्यायचे उपाय देतो, काही गाईला खायला द्यायचे उपाय करतो, काही पक्ष्यांना खायला द्यायचे उपाय करतो. अल्टिमेटली आपण कोणाचं तरी पोट भरतोय. असे सात्विक उपाय आहेत, आणि ते उपाय 15-20 दिवस जर तुम्ही केले तर तुम्हाला आपोआप आतून आनंद जो म्हणतो ना की बाबा आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, तर आपल्याला काहीतरी इनर पीस पाहिजे, सॅटिस्फॅक्शन पाहिजे. हे तुम्ही उपाय जर केला तर तुम्हाला 100% सॅटिस्फॅक्शन भेटेल, इनर पीस भेटेल. आणि उपाय जर तुम्ही मनापासून केला, देवाचा आशीर्वाद भेटला, तर तुमची कामही पटपट होती. सॅटिस्फॅक्शन म्हणजे शेवटी तुम्हाला जे हवंय ते मिळतंय. येस. आणि पण असे पण लोक आहेत ज्यांना नुसतं पत्रिका दाखवल्यावरती वाटतं की माझं काम झालंय, तर ह्यांच्यासाठी त्यांच्यासाठी काही नाही, त्यांनी अजून 4 पत्रिका दाखवा, कारण त्याच्यासाठी आपल्याकडे उपायच नाही. माझ्याकडे खूप लोक येतात की आम्ही अशी पत्रिका बघितली, पण पत्रिका, मी त्यांनाच विचारते, पत्रिका बघून तुमचं काहीच होणार नाही. एक टायमिंग कळेल की बाबा ह्या टायमिंग पासून तुमचं चांगले दिवस चालू होते. ठीक आहे, चांगले दिवस चालू होण्यासाठी त्यांना ते काम पण तसं करायला लागतं. आता बघा, ज्यावेळी आपण हवेत विमान उडलेलं बघतो, त्यावेळी ते काही वेळापूर्वी रनवेवर धावलेलं असतं. थोडं इनिशियल इन्क्रीज होऊन मग ते वरती हवेत जातं. बरोबर, तर ते हवेत जाणार आहे पुढच्या वर्षी विमान, पण ते मागच्या वर्षीपासून पळायला तर चालू करेल. बरोबर, त्याच पद्धतीनं तुम्हाला भविष्यात दिवस चांगले येणार आहेत, पण त्यासाठी तुम्हाला काम मागच्या वर्षीपासून चालू करावं लागतंय. ठीक आहे, माझं तर मत आहे की बाकी तुम्ही खर्च भरपूर करताय, घर 50 लाखाचं घेताय, 1 कोटीचं घेताय, गाडी 20-25 लाखात घेताय, सोनं घेताय, सगळं घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण माझं असं मत आहे की तुम्ही वर्षातून एकदा तरी पत्रिका दाखवा, कारण दशेमध्ये ग्रह जे बदलत असतात ना, ते तुम्हाला येणारी दशा कशी आहे, येणारा तुमच्या पत्रिकेमधली दशा जी चालू होणार आहे ग्रहाची, तुमच्या फायद्याची आहे का तोट्याची आहे. 6वं 8वं घर 12वं घर जर ऍक्टिव्ह होत असेल, तुमचा खर्च होणार आहे, तर तुम्हाला कसा थांबवला पाहिजे. समजा तुमचं 7वं घर इफेक्टेड आहे, प्लस आणि त्या घरातल्या ग्रहाची दशा चालू होणार आहे, तुम्हाला अजून प्रॉब्लेम येणार आहे रिलेशनशिपमध्ये, तर तुम्हाला कसं त्याला हँडल करायचं आहे. ठीक आहे, आपले उपाय सांगायच्या पद्धतीमध्ये आपण
मी समोरच्याला त्याचे चांगले रंग म्हणजे कुठल्या कलरचे कपडे वापरले पाहिजेत हे पण सांगतो. कुठले खाद्यपदार्थ टाळले पाहिजेत, कुठल्या कलरचे कपडे टाळले पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची इच्छापूर्ती दिशा कुठली आहे, तुम्ही व्हिजन बोर्ड कसा बनवला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये कन्सल्टेशनमध्ये आपण सगळ्या गोष्टी सांगतो, प्लस उपाय सांगतो. समजा मी तुम्हाला सांगितलं 1 महिना करा, एखाद महिना गॅप देऊन करा, तर ते तुम्हाला प्रत्येक पत्रिकेचे कस्टमाइज उपाय आहेत. असं इन जनरल उपाय मी देत नाही. हो नाही, आणि ते वर्कच नाही करणार ना सांगून. करत नाही. म्हणजे जर तुम्हाला पत्रिका बघून कुणाला दाणे टाकायचे आहेत पक्ष्यांना आणि तुम्ही पाण्यामध्ये जाऊन जर हे करताय मच्छ्यांना खायला, तर ते कुठे ना कुठे ते बॅलन्स झालं पाहिजे. त्याच म्हणूनच पत्रिकेप्रमाणे तुम्ही उपाय केला तर तुमची कामं थोडी लवकर होतील आणि त्या कामामध्ये तुम्हाला यश भेटेल. असं काही चमत्कार होणार नाही की 1 दिवस केला आणि लगेच बाबा काम झालंय, असं नाही होणार. देवाची दया असली तर होऊ पण शकतं, पण तुम्हाला तेवढं वेळ, समजा बघा कसं आहे, जेवढा आजार जुना तेवढा त्यातनं रिकव्हरी व्हायसाठी सुद्धा वेळ लागतो. सेम कंडिशन, जेवढा तुमचा प्रॉब्लेम जुना तेवढा त्यातून तुम्हाला रिकव्हरी व्हायसाठी सुद्धा वेळ लागणार आहे. ही मानसिकता ठेवूनच तुम्ही उपाय करा. असं नाही की मी उपाय लिहून दिले, माझं 4 दिवसात काम नाही झालं, 5व्या दिवशी परत दुसरा ॲस्ट्रोलॉजर. असे तुम्ही लाख ॲस्ट्रोलॉजर करा, काही फरक पडणार नाही. पण तुम्ही एका ॲस्ट्रोलॉजरने दिलेले उपाय कमी 3 महिने, 2 महिने, 6 महिने तर करा. एकाला पूर्ण टेस्ट करा आणि त्याच्यानंतर मग तुमचं नसेल सॅटिस्फॅक्शन होत तर परत एक कन्सल्टेशन घ्या. तरी पण नसेल होत तर मग तुम्ही दुसऱ्याकडे जा. पण तुम्ही आज एकाकडे जाताय, 1 महिना 15 दिवसांतर दुसऱ्याकडे जाताय, परत तिसऱ्याकडे जाताय. एका डॉक्टरकडे जर तुम्ही गेला तर तुम्हाला तुमची हिस्ट्री त्याला माहित असते, बरोबर, तो तुम्हाला दुसरं उपाय औषध लिहून देतो. सेम कंडिशन ॲस्ट्रोलॉजीची आहे. आज जर तुम्ही माझ्याकडे येताय तर तुमची हिस्ट्री मला माहिती आहे, तुमची कुंडली माझ्याकडे आहे, मला माहिती आहे की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तुम्हाला साधा उपाय देऊन नाही जमत आहे, पुढचा उपाय नाही जमत आहे, त्या पुढचा उपाय तुम्ही 2-3 महिने तर ट्राय करा. मग जाऊन तुम्ही अल्टिमेट डिसिजनवर या की बाबा ॲस्ट्रोलॉजर गडबडीचा आहे का आपली पत्रिकेतच गडबड आहे. बरोबर आहे. पण मला पण तेच म्हणायचं आहे की लोकांचा असंच प्रॉब्लेम इथेच होतो की 1-2 आठवडे, 1 महिना ते उपाय करून बघणार, थोडंसं त्यांना वाटलं की नाही मला रिझल्ट नाही येते, लगेच ते ॲस्ट्रोलॉजर चेंज, नाहीतर मग जे पण बाकी पण मोडॅलिटीजमध्ये लोक लगेच स्विच करतात. पण एकाच व्यक्तीवर जर आपण भरोसा ठेवून, कारण त्यांना पूर्ण हिस्ट्री माहिती आहे आपली, विश्वास महत्वाचा आहे आणि इंटेन्शन महत्वाचं आहे. तुमचा काय टाईपचा विश्वास आहे आणि तुम्ही उपाय करताना काय इंटेन्शननी करताय. 2 दिवस करून असं काही चमत्कार होणार नाही. ॲस्ट्रोलॉजी तुम्हाला लॉंग टर्मसाठी फायद्याची आहे. ॲस्ट्रोलॉजीचा तुम्ही वापर मेजर पॉईंटसाठी करा. मेजर काही गोष्टी असतील तुमच्या अडचणी त्याच्यामध्ये करा. बरोबर, त्याच्यामुळे तुम्हाला ॲस्ट्रोलॉजी खरोखर फायदा देते. तुम्ही साधं सिंपल तुमच्या विरोधातल्या ग्रहांचे जरी कलरचे कपडे जरी बदललात, चेंज केलात किंवा ते वापरलेच नाही तरी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन काय लेवलचं येतं ते पहा. पण त्याच्यासाठी पत्रिका दाखवणं गरजेचं आहे. फक्त पत्रिका दाखवून काय फायदा नाही, अल्टिमेटली त्याचे उपाय करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हो, आणि त्या गोष्टीवर विश्वास ठेवून तसं विश्वास महत्वाचा. हो, बरोबर आहे. आता ॲस्ट्रोलॉजी आल्यावरती बऱ्याच लोकांचं कनेक्शन एक जेमस्टोन सोबत पण होतं. बरोबर. मग हे रिलेशन काय आहे आणि हे नेमकं वर्क करतं का जेमस्टोन? 100% वर्क करतं. जेमस्टोन म्हणजे काय आहे की तुम्ही कुठला जेमस्टोन वापरताय. बऱ्यापैकी तुम्ही मार्केटमध्ये बघितलं असलं की पुष्कराज आणि पाचू हे 2च बऱ्यापैकी लोकांच्या हातात असतात. पण प्रत्येकाच्याच पत्रिकेमध्ये गुरु आणि बुधाची कंडिशन चांगली असेल असं काही नाही. पत्रिकेप्रमाणे तुमचे जे मित्रग्रह आहेत त्यांचे जर तुम्ही रत्न वापरलं, समजा आता मी माझ्या हातामध्ये वापरलेत रत्न, माझ्या मित्रग्रहांचे रत्न आहेत, तर ते मला पॉझिटिव्हनेस देतात, मला माझ्या करिअरमध्ये पुढे जायला मदत करतात, बूस्ट करतात. ही बूस्टिंग प्रक्रिया आहे. ठीक आहे ना. बूस्ट करणं, कामं पटकन होणं, एखाद्या काम अडलंय तुमचं तर ते काम होणं. आता कुठला ग्रह खडा वापरायचा, तो किती कॅरेटचा वापरायचा, कुठल्या हातामध्ये कुठल्या बोटामध्ये वापरायचा, गळ्यात वापरायचा की पोटात वापरायचा, हे सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी ॲस्ट्रोलॉजी सांगतं. तर ते तुम्ही फॉलो पण केलं पाहिजे. किती कॅरेटचा वापरायचा हे पण ॲस्ट्रोलॉजी सांगते. सो तुम्हाला कोणता खडा वापरायचा आहे हे ॲस्ट्रोलॉजी तुम्ही बघू शकता. ओके. तर थँक्यू सो मच दादा. मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि म्हणजे डीपली आज आपण जरा गोष्टी ग्रहांबद्दल वगैरे डिस्कस केल्यात आणि मी तुमचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. कोणाला जर पत्रिका दाखवायची असेल तुम्ही नक्की अविनाश दादाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल, चांगला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्या इथली पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्यामध्ये मला पॉडकास्ट करायला दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच.